त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सत्संगाला येणं म्हणजे मंदिरात येणं म्हणजे आपल्या घरी आल्यासारखं वाटतंय. बाहेर किती कार्यक्रम केले, जे प्रेम स्नेह आहे आपल्या इथं जो भेटतो तो कुठंच भेटत नाही. आणि जी आपुलकी आहे, बाहेर सगळे आर्टिफिशियल लोक येतात, आर्टिफिशियली बोलतात, आर्टिफिशियली वागतात आणि एकदा माणूस गेला की ते विसरून जातात, आपण पण विसरून जातो. पण आपल्या परिवारात आल्यानंतर कसं जे आपुलकीचं वातावरण आहे ते आपल्याला या भक्त समाजामधून भेटतं. तर आज मी जेव्हा कथा करून आलो तर मग दुपारा बसल्यानंतर असा एक मला सुंदर श्लोक सापडला आणि त्याच्यावर हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे आणि भगवद्गीता मी पुढच्या वेळेस घेणार आहे, पण आज गीता बाजूला ठेवली. आज विशेष करून आपण जे साधक आहोत, भगवद्गीता राहू दे, ती कामाला येणार आहे, टेन्शन नका घेऊ. तर विशेष करून साधक जर खूप वर्षानुवर्षे जर भक्तीमध्ये राहिले आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन नाही झालं तर आपला वेळ निघून जातो. तर ते म्हणतात ज्याप्रमाणे नागड्या व्यक्तीवर आभूषण निरर्थक असतात, नागड्या व्यक्ती असतो ना, आभूषण निरर्थक असतात. उत्तर पालन करण्याची इच्छा नसताना विचारले प्रश्न निरर्थक असतात. म्हणजे काही लोक प्रश्न विचारतात पण ते पालन करण्याची इच्छा नसतात, ते निरर्थक असतात. रोगी व्यक्ती असतो तर मोज मजा साधने निरर्थक असतात. त्यासाठी भगवत भक्ती नसताना केलेलं मंत्र उच्चारण निरर्थक असते. म्हणजे भगवत भक्ती नाही, मंत्र उच्चारण करतो तर ते निरर्थक ठरतंय. प्राण नसलेलं सुंदर शरीर हे निरर्थक असतंय. त्याचप्रमाणे भक्तीमध्ये श्रद्धा विश्वास नसलेले सर्व कार्य निरर्थक असतात. काय वाक्य? प्राण नसलेले सुंदर शरीर निरर्थक असते, त्याचप्रमाणे श्रद्धा विश्वास नसलेले सर्व कार्य निरर्थक असतात. म्हणून ह्या ग्रंथांमध्ये एक श्लोक दिलेला आहे, दैव तीर्थ द्विजे मंत्र देवगे भोषजे गुरु यथादृशी भावना यश सिद्धिर्भवती तदृशी. या सुंदर श्लोकामध्ये काय, यदृशी भावना यश सिद्धिर्भवती तद. जशी तुमची भावना असेल तशी तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. मग कोणा गोष्टीच्या प्रती? तर ते म्हणतात की ह्या श्लोकामध्ये जशी ह्या व्यक्तींच्या प्रती आणि वस्तूंच्या प्रती भावना असेल तशी तुम्हाला श्रद्धा आणि विश्वास आणि सिद्धी, तुम्हाला सिद्धी, भावना जशी असेल तशी ती सिद्धी प्राप्त होईल. तर पहिलं सांगतात ते म्हणतात की देव ईश्वर, आपण बऱ्याच वर्षापासून भक्ती मार्गात आहोत, पण आपण ज्या ईश्वराची भक्ती करतोय त्याच्यावर आपली श्रद्धा नसेल, विश्वास नसेल तर ते काय होईल? निरर्थक होईल. बघा, भक्ती मार्गात आल्यानंतर सुद्धा आपली जी कर्मकांड करण्याची वृत्ती ती जात नाही. अजून बी आपल्याला डाऊट असो की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत का आणि त्यांचीच पूजा का करायची. मग आपण काय करतो, आपल्या शरीराला इस्कॉनमध्ये आहोत पण मनाने आपल्या घरात देवावर जर गेलो तर आपण तर भरपूर नाही का मॉल जसा लागतो तसे देवांचा नाही का मॉल लागून जातो. मग ते सांगायचा मुद्दा इथं ते सांगतात की जर एखादी व्यक्ती भगवंतावर प्रबळ श्रद्धा ठेवते, भक्तिभावाने प्रार्थना करत, तर त्या श्रद्धेला तिच्या मानसिक समाधान, इच्छित फळ प्राप्त होते. परंतु जर तीच व्यक्ती केवळ दिखावा करते आणि श्रद्धेशिवाय पूजा अर्चना करते तर त्याला केवळ तितकेच फळ मिळत नाही जेवढे श्रद्धाने विश्वास असलेला त्या व्यक्तीवर. म्हणून आपल्या घरामध्ये आपण जे काही देवता करतो किंवा काही बाबा लोकांचे फोटो ठेवलेत का किंवा काही अजून काही ठेवलं असेल आणि कृष्णावर आपला डाऊट असेल, संशय असेल, तर भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात, ये यथामाम प्रपदे ताम तत्व भजामी. जो भावनेने येतो माझ्याकडे तशाच भावनेने मी त्याची काय करतो, व्यवहार करतो. मग आपलं जर भगवंत काय करतात, बाहेर बघत नाही की कंठीमाळा किती घातली, तिलक किती लावला, भगवंत तुमची काही भावना बघते तिथं. पण काय म्हणतात, हे यथामाम प्रपदे ताम तत्व भजामी. ज्या भावनेने जो माझ्याकडे त्याच भावनेने मी त्याच्याशी काय करतो, व्यवहार करतो. म्हणून पहिलं सांगतं ईश्वर. आणि ह्या दिले संत तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं, पांडुरंगावर त्याचा एवढा श्रद्धा होती, विश्वास होता, तर ते म्हणायचं कृष्ण माझा बंधू, कृष्ण माझं सगळे सोयरे, चुलता माता पिता कृष्ण, सगळं काही माझं कुळ सुद्धा कृष्ण आहे, दैव सुद्धा कुळ आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना आपल्या जीवनामध्ये सगळ्याच्या ठिकाणी कोणाला केंद्रबिंदू ठेवलं, भगवंताला ठेवलं. म्हणून भगवंताने त्यांच्याशी आदान प्रदान केले होते. आपलं कसं असतंय, आठवडाभर नाही का आपलं सोमवार आले की आपल्या कृष्ण मंदिरामध्ये, मंगळवार आले की आणखीन एका मंदिरामध्ये, त्याच्यानंतर बुधवार वेगळ्या मंदिरामध्ये, आपले 7 दिवस 7 असतात. इव्हन भक्तीमध्ये आल्यानंतर सुद्धा
आपली काही जणांची भीतीपोटी करतात. आता काही दिवसापूर्वी मला एक व्यक्ती भेटला होता, मंदिरात बऱ्याच दिवसापासून येतो. त्याने ते माता का जागराता ठेवला होता. मला आता जागराता काय असतो बा, तर महाराष्ट्रामध्ये त्याला जागरण गोंधळ म्हणतात. आणि तो खूप वर्षापासून भक्तीत मार्गात आहे. बरं, भागवत पण वाचलंय. पण मी जेव्हा त्याच्याकडे कार्यक्रमाला गेलो तर माताच्या चक्रामध्ये जय माता दी जय माता दी मग ते पट्ट्या बांधलेल्या आणि ते माताचे प्रभूजी काय भावविवर आणि मग आई प्रभूजी. आता मला असं वाटलं कंठीमाळा घातले आणि तर चांगलं झालं डान्स गेम्स. पुन्हा त्याचे ते गाणेवाले नॉर्थ इंडियन व्यक्ती म्हणले अरे मंदिरात आल्यानंतर वेगळे भगत आणि तिकडे गेल्यानंतर वेगळे भगत आहे. म्हणजे काय आहे याचा अर्थ आपण नाही का कृष्णावर आपली तेवढी श्रद्धा आणि विश्वास नाही. आपल्याला अजून बी आपल्या मनामध्ये डाऊट्स आहे. आणि का बरं डाऊट आहे माहिती का, कदाचित आपण जर त्यांची पूजा सोडली तर आपलं वाटलं संकट समस्या नको यायला. त्या भीतीपोटी आपण काय करतो, ते पण करतो आणि हे पण करतो. कधी कधी लोक म्हणतात महाराज आमच्या गुरुचा जप, आमच्या देवताचा जप आणि हे पण जप. आम्ही मग त्याला सांगावं लागतं बाबा हे पण कर, ते पण कर, ते पण कर आणि हे पण कर. त्याला एकदमच म्हटलं तू बंद कर आणि हे कर, ते म्हणतात तुमची माळ आणि तुम्ही आम्ही जातो. म्हणून हे दिले तर केवळ तुम्ही जर देवाला दगड मानतात आणि त्याला दैवी शक्ती नाही मांडली, अस्वास ठेवतात, तर देवदर्शन पूजा तीर्थ यामधून तुम्हाला आध्यात्मिक समाधान मिळणार नाही. आणि मग भगवंत म्हणतात श्रद्धा वा लभते ज्ञानम, श्रद्धा नसली तर ज्ञान लाभ होत नाही. तुम्हाला भगवंताच्या प्रती श्रद्धा असेल तर ज्ञान भेटेल आणि ज्ञानामुळं ज्ञान आणि वैराग्य वाढेल. ज्ञानामुळे भक्ती होईल, भक्तीमुळे ज्ञान आणि वैराग्य वाढेल. हे सिक्वेन्स आहे. काय श्रद्धा लभते ज्ञान, पहिले श्रद्धा सांगितलेली आणि जसं ज्ञान घेतात तर काय होईल, भक्ती वाढेल. भक्तीमुळे काय होईल, वैराग्य वाढेल तुम्हाला. हे सिक्वेन्स आहे. आचार्य इथं सिक्वेन्स सांगतात. म्हणून आपण हे केलं पाहिजे. पहिले दिले देव, दुसरं आहे तीर्थ. तुम्ही ज्या तीर्थाच्या ठिकाणी जातात आणि त्या तीर्थाला तुम्ही साधारण जल समजता तर केवळ तुम्ही काय करतात, ज्याप्रमाणे लोक पवायला जातात पाण्यामध्ये तर त्या अंगाचं मसाज होते, त्याच प्रकारे त्या पाण्यामध्ये जाऊन तुमची मसाज होते. तुम्हाला त्या तीर्थाचं फळ भेटणार नाही. पण तीर्थाकडे जातात तर पाणी नाही का दिसायला शुद्ध नसेल, गढूळ असेल, पण पवित्र आहे. बिस्लेरीचं पाणी शुद्ध आहे पण पवित्र नाही. बिस्लेरीचं पाणी प्युरिफाय दिसेल पण ते पवित्र नाही. पण गंगेचं पाणी बघता ते दिसायला गढूळ आहे पण पवित्रता आहे. जसं आता एक आपल्या महाराष्ट्रात एक राजकीय नेता म्हणजे एवढ्या गढूळ पाण्यामध्ये मी कसं काय हे करेल, आणि तिथे डेड बॉड्या टाकल्या जातात, हे जातात आणि ती गंगा अपवित्र. कुंभमेळ्यातून ते पाणी सुद्धा घेतलं नाही, मला ते बाहेर फेकून दे. महाराष्ट्राचा तो एकदम मराठीला चालवणारा राजकारण्यात आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, जर तुमची श्रद्धा नसेल तर तुम्हाला त्याच्यापासून हे भेटणार नाही. म्हणून कोणी गंगेला स्नान केलं ना सर्व पाप क्षय होतात. एवढा जर विश्वास असेल की मी गंगेमध्ये स्नान केला तर तुमच्यामध्ये दोन भावना असली पाहिजे. काय, ही गंगा कोणी साधारण नाही तर भगवान विष्णूंच्या चरण कमलातून आलेली आहे आणि हिच्या स्पर्शाने माझे सगळे पाप मुक्त होतात आणि मला भगवंताची प्राप्ती होते. ही जर श्रद्धा तुमच्या गोदावरीच्या प्रती, गंगेच्या प्रती, नर्मदा सिंधू कायदेच्या प्रती येऊन तुम्ही जे आंघोळ करतात ना जल, त्या जलाला सुद्धा तर तुम्ही मानसिक रूपे धरलं की जल साधारण नाही, गंगा देवीचं आहे, तर तुम्हाला जे गंगेमध्ये स्नान करण्याचं फळ आहे ना तेच फळ नाही का तुम्हाला नळाच्या पाण्यावर भेटू शकते. पण तुम्ही तिथे गेले आणि तिथे विचार केले की अरे याच्यापेक्षा नळाचं पाण्याने आंघोळ केली तर खूप चांगलं होईल. जसं आता मी याला गेलो, मी मागच्या वर्षी गंगासागरला, तिथं पाणी नाही का ती खारट असते. बरेच जण नळाला येऊन आंघोळ केले म्हणजे अंग चिकट लागते, कारण त्यांना ते श्रद्धा नव्हती, गढूळ पाणी होतं. मग शास्त्र सांगताय, मनुस्मृतीमध्ये म्हटलेले तीर्थपी अश्रद्धया स्नान केवलम मज्ज भवत. जर अश्रद्धेने केलेलं तीर्थस्नान केवळ पाहुण्यासारखं ठरतं मनुस्मृतामध्ये. म्हणून तुम्हाला ते समजताना काय पहिलं समजलं पाहिजे, कारण हे साधारण नाही, हे दुसरं ठिकाण आहे सांगितलेलं आहे. तिसरं आहे द्विज, ब्राह्मण किंवा विद्वान. आपण जेव्हा योग्यतेच्या आधारावर विद्वान व्यक्तीचा सन्मान करतो आणि त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करण्याची तीव्र इच्छा बाळगतो तेव्हा त्याचे योग्य फळ मिळते. पण जर आपण त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तावर किंवा भौतिक गोष्टी पाहून अनादर केला किंवा त्याला सर्वसाधारण समजलं किंवा सन्मान नाही केला तर तुम्हाला कधीच ज्ञान प्राप्त होणार नाही. म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीकडून ज्ञान घेताय
आणि तुम्ही त्याला त्याच्याप्रती तुमची श्रद्धा नसेल, अरे भाऊ काय हा बोलतो, याचं शिक्षण काय, हा तर लंगडा पांगडा आहे, खुळा आहे, वयानं कमी आहे, तुम्ही भौतिक जजमेंट करीत बसताल ना, तर तुम्ही फिजिकली बसता पण तुम्हाला ते ज्ञान तुमच्या हृदयामध्ये मस्तिष्कामध्ये घुसणार नाही. कारण तुम्हाला ज्या व्यक्तीवर श्रद्धा नाही त्याच्याकडून जे काही येईल तुम्हाला ते तुमच्या हृदयात थांबू शकत नाही. पण ज्या व्यक्तीच्या प्रति श्रद्धा खूप आहे आणि त्यानं थोड्याशा जरी गोष्टी सांगितल्या तरी फरक पडतो. जसं मी खूप वेळा बघतो, राधानाथ महाराजांचं प्रवचन बरेच जण ऐकतात, शिक्षाष्टक ऐकतात, पण जेवढं महाराजांच्या लेक्चरमध्ये पण महाराजांनी हे पॉईंट सांगितले, ते पॉईंट सांगितले, तेच पॉईंट शिक्षाष्टक पण सांगतात. म्हणजे शिक्षाष्टक काही वेगळं सांगतात, महाराजांचेच प्रवचन सांगतात. पण महाराजांच्या शब्दाला जी किंमत आहे ती किंमत बाकीच्या भक्तांना भेटत नाही. याचा अर्थ काय, आपल्या श्रद्धेमध्ये आपण काय करतो, तुलना करतो आणि त्यामुळं ते तेवढं अपीलिंग होत नाही, तेवढं टचिंग होत नाही. म्हणून इस्कॉनमध्ये काही जरी बोलले तर फिरून फिरून त्याच फिलॉसॉफी उदाहरण वेगळे वेगळे असू शकतात, पण तेच मुद्दे मला पण किती टचिंग होतात आपल्याला, होत नाही. हा चला ठीक आहे, आज काहीतरी नवीन ऐकायला भेटलं बरं प्रभूजी. का, त्या व्यक्तीच्या प्रति श्रद्धा नसल्यामुळं, म्हणून ते अपूर्ण आणत आहे आणि मग परिवर्तन होत नाही. मग आता त्याच्याकडे दोन प्रकार असतात. कधी कधी काही स्पीकर असतात ते मारून मुटकून लोकांना बनवायचा प्रयत्न करतात. म्हणजे मारून मुटकून काही दिवस चालतंय, नंतर तो ऐकणारे कोंडक्या स्वभावाचा होतो आणि बोलणारा कोंडका होतो. त्याच्यामुळं दुसरी कॅटेगरी असते की तो एकदम प्रेमळ राहतो, तो टेन्शनच घेत नाही, करा नका करू तिकडे गोंधळ घालायचा. याचा अर्थ काय की त्यानं पाहिलं की ह्या लोकांना आपल्या प्रती जेवढी श्रद्धा विश्वास नाही आपण जे सांगतोय आणि आपल्या शब्दाला ती किंमत करत नाही, तर त्यामुळं तिथं न बोललेलं बरं. मग तू गोड मी गोड, तुम्हाला सिरियस व्हायचं नाही, मला मी माझी साधना चालू. तर इथे द्विज ब्राह्मणी म्हणजे ते सांगतात की तुम्हाला जे केवळ तुम्ही भौतिक गोष्टी पाहतात त्यात, परंतु ते म्हणतात शंका जर असेल आणि त्याच्या क्षमतेवर, त्याच्या साधनेवर आणि त्या व्यक्तीवर तुम्हाला जर संशय शंका असेल तर तुम्हाला वांछित फळ भेटत नाही. ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे, ब्राह्मणो पिता भवतो, म्हणजे ब्राह्मणाकडे पितृतुल्य दृष्टीनं पाहिलं तरच आशीर्वाद आणि ज्ञान भेटू शकते आणि भक्ती प्राप्त होते. पण त्या ब्राह्मणाच्या प्रती, त्या प्रवक्त्याच्या प्रती जर तुम्हाला पितृतुल्य किंवा भाव नसेल, श्रद्धा नसेल, तर तुम्हाला काय होईल, त्याच्यातून तुम्हाला साध्य होणार नाही. म्हणून आपण कोणी ह्या व्यासासनं इथं बसतं नाही, खुर्चीवर, खुर्ची साधारण नाही, इथं कोणी जरी बसलं तर ही गादी कोणाची, वेद व्यासांची. आता मी डोंबिवलीला भागवत कथा केली, तर तिथे एक कप्पल आलं होतं. पहिल्या दिवशी असं सहज फिरत फिरत आलं, बाबा काही इस्कॉनचा कार्यक्रम म्हणून आले ते, तिथे सगळे म्हातारे लोक बसायचे. आणि नंतर त्यांनी पहिल्या दिवशीच म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी सांगितलं की भगवंताच्या भक्तीमध्ये आपण जर छोटेसे बदल केले तर होते. म्हणलं 4 कॉपी आपण भगवंतासाठी एवढ्या गोष्टी सोडू शकत नाही. त्या व्यक्तीनं त्या भागवत कथेमध्येच नाही का संकल्प घेतला आणि बायकोला म्हटलं आजपासून 4 कॉपी प्यायची नाही. तर नंतर त्यांची पत्नी आली भेटायला आणि त्या परिवाराचे एक मेंबर होते. म्हणले प्रभूजी तुम्ही ज्या गादीवरून बोलतात ना, ती गादी डायरेक्ट भगवंत आणि वेदव्यास आम्हाला सांगतायत, आणि जर ती गादी आम्हाला सगळं सांगताना आम्ही जर ऐकलं नाही तर भगवंत नाराज होते आणि वेदव्यास होते. म्हणजे काय होतंय, आम्ही त्या गादीचा मान दिला नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं नाही सांगत, तुम्ही नाही का आमच्या हिताचं सांगताय आणि आम्ही भगवंताकडे कसं जाऊ याच्याबद्दल तुम्ही सांगताय, तर तुम्ही बोलत नाहीत. कोण बोलतंय, म्हणजे पहिले ते भागवत आहे ना भगवंत, आणि भागवतानंतर वेदव्यास जे सांगतायत आणि राजा परीक्षित सुखदेव, म्हणजे एवढे लोक सांगतायत आणि आपण जर नाही का नुसतं ऐकून ह्या कानातून सोडून दिलं तर म्हणजे काय, आपण केवळ येऊन नाही का वेळ घातला. मला तो व्यक्ती जाऊन शेवटी भेटले तर मला पण थोडा शॉक लागला की अरे लोक अशा पण विचार करतात. म्हणजे आजपासून का, आणि बायकोला मी सांगितलं आणि त्यांच्या आईनं प्रण घेतलं. म्हणजे त्यांना त्या गादीच्या प्रती किती विश्वास होता. म्हणे प्रभूजी तुम्ही सांगितलं ना सत्वगुणात कांदा लसूण सोडा, त्या माताजी प्रभूजीने त्या दिवशी संकल्प घेतला की आम्ही कांदा लसूण, फर्स्ट कॅन्टोमध्ये 4 नियम सांगितलेले.
पहिल्याच कांदामध्ये. त्या दिवशी त्याने कांदा लसण चहा कॉफी संकल्प घेतला आणि ते म्हणजे प्रभूजी आम्ही पहिलेपासून ओम नमो भगवते वासुदेवाचा जप करतो, आजपासून आम्ही महामंत्राचा जप करू. आणि तुम्ही नाही बोलले प्रभूजी, वेद व्यास जे आम्हाला सांगताय, एकच वाक्य सद्गुरू बोलतायत. तर म्हणलं ह्या व्यक्तींना त्या गादीच्या प्रती किती श्रद्धा आहे आणि लगेच त्यांच्यात परिवर्तन झालं. मग आपण एवढ्या वर्ष आल्यानंतर आपल्याला ह्या गादीच्या प्रती सन्मान नसेल आणि आदर नसेल. आदर असतो प्रत्येकाला, पण ते शब्द आता मी कॅचिंग करून नाही का ते मी आत्मसात केले पाहिजे आणि ते आत्मसात करून माझ्यात परिवर्तन आणलं पाहिजे. तर त्या गादीला तुम्ही मान द्या. मानणं वेगळं आणि त्याला फॉलो करणं वेगळं, हा सांगितलेलं म्हणून भेटत. चौथी गोष्ट आहे मंत्र. मंत्राचा जप करणे हे केवळ उच्चारांवर अवलंबून नसते, तर त्यामागील भावना आणि एकाग्रता हे अवलंबून असते. जर त्या मंत्रामध्ये श्रद्धा भक्ती आणि समर्पण नसेल आणि मंत्र साधना केले, जर त्या मंत्रामध्ये श्रद्धा भक्ती आणि समर्पण नसेल तर निश्चित फळ कधीच भेटत नाही. परंतु श्रद्धा भक्ती समर्पणाने मंत्र साधना केली तर त्या व्यक्तीला निश्चित साधनाचं फळ भेटते. आणि हरिनाम ज्या भक्ताने पूर्ण विश्वासानं जपला त्या तो मंत्र शक्ती प्रदान करतो. म्हणून आपल्याकडे इस्कॉनमध्ये फेमस म्हणून ना, कृष्ण शक्ती विना नाही तार प्रवर्तन. म्हणजे कृष्ण शक्ती जी शक्ती आहे ती तुम्हाला परिवर्तन करू शकते. म्हणून प्रभुपादांना महामंत्रावर एवढा विश्वास होता. जेव्हा कृष्ण बलराम मंदिराचा यज्ञ चालू होता, एका साईडला ब्राह्मण स्वाहा स्वटा, ते विकासासाठी इथला जो ब्राह्मण समाज आहे तो स्वीकारणार नाही म्हणून त्यांना सांगण्यासाठी त्यांनी यज्ञ ठेवला. पण साईड बाय साईड प्रभुपाद काय करायचे, महामंत्राचं कीर्तन. ते म्हणजे कलियुगासाठी कलियुग धर्म काय, महामंत्र आहे. आज मी भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर बरेच लोक जप कमी करते, पण त्यांनी यज्ञ सांगा की आज यज्ञ ठेवायचं आपल्या मंदिरामध्ये किंवा घरामध्ये, 100% लोक तयार होतात. म्हणजे 1000 वेळा सांगितलं स्पीकर ना बाबा कलियुगासाठी युग धर्म आहे, पण त्यांना स्वाहा डोळ्यात जोपर्यंत धूर जात नाही, आसरू येत नाही, तोपर्यंत तरी केल्यासारखं वाटत नाही. प्रभुपादांना एवढा विश्वास आहे. प्रभुपादांनी जगभरामध्ये जो प्रचार केलाय तो केवळ महामंत्राच्या श्रद्धा आणि विश्वासावर होतं आणि परिवर्तन आणलं. जसं प्रभुपादांचे गुरु महाराज भक्तिसिद्धार्थ ठाकूर महाराज, त्यांनी 1 कोटी नाम जप केला होता. त्यांना एका शिष्यानं विचारलं तुम्ही 1 कोटी नाम का जप करता? ते म्हटले बघ, मला प्रचार करण्याच्या पहिले मी जर माझ्या हृदयामध्ये हरिनाम असेल आणि मला हरिनामाप्रती एवढी श्रद्धा असेल तर मी लोकांच्या हृदयामध्ये मी हरिनाम स्थापित करू शकतो आणि मी तेवढं भरलं पाहिजे. म्हणून ते केवळ भात किती खायचे माहिती, जेवढं जप झाल्यानंतर तांदूळ 1 पाहिजे. म्हणजे 1 माळा झाली की तांदूळ टाकायचे, 1 दाणा किती, म्हणजे जेवढ्या माळा झाल्या तेवढे तांदूळ टाकायचे, ते शिजवायचे आणि त्याचे मीठ घालत नव्हते. आणि ते कसे खायचे माहिती का, जमिनीवर टाकायचे, माग हात बांधायचे आणि जेवढं तोंडात आलं, जेवढे घास आले तेवढे ते खायचे. आपण 16 माळा केलं तर आपले दाणे किती जमवते, ते शिजवायलाही परवडणार नाही. असे भक्ती ठाकूर महाराजांनी का बरं ते कमी एवढं केलं? ते म्हटलं की मी जास्त खाल्लं तर मला जप होणार नाही, तेवढा वेळ माझा वाचन जपासाठी. कारण त्यांना एवढी नामावर श्रद्धा होते, तर त्या श्रद्धेमुळं काय झालं माहिती का, आज त्यांनी 64 मठ बांधले आणि प्रभुपादासारखे सुंदर शिष्य त्यांना भेटले, कितीतरी सोन्यासारखे संन्यासी भेटले. तर ज्याच्या हृदयामध्ये हरिनाम असेल तो टाकू शकतो. आणि जेव्हा तुम्ही लोकांना प्रचार करता ना, तर तेवढं तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला त्या हरिनामावर, त्या ग्रंथावर आणि त्या भगवंतावर श्रद्धा पाहिजे. आणि ती भावना असेल, यदृशी यद भावना, यदृशी भावना तशी सिद्धी त्याला प्राप्त होते. जर तुमची त्या महामंत्राच्या प्रति डाऊट मेंटॅलिटी असेल, अरे काय महामंत्र, गणपतीच्या आरतीला तर पहिले हरिराम म्हणतात, तुम्ही हरे कृष्ण आले, हरे कृष्ण म्हणतात आणि एवढा मंत्र का 2 तास जाता. काल मी भेटलो एका आणि प्रभूजी तुमचे लय साधना कठोर आहे. म्हणलं का 2 तास जर कोण करू नको प्रभूजी, 2 तास म्हणजे कामं नाही करे. मला अहो तुम्ही दिवसभरात मोबाईल तर 4 घंटे बघतो ना आपण 4 घंटे, महामंत्र का नाही? आपल्याला तेवढी श्रद्धा आणि विश्वास नाही. म्हणून इथे मंत्र जप करताना एक शब्दाचा खेळ नाही, तर तो शब्दाचा जर खेळ वाटला
त्याचे परिणाम तितके होत नाही जेवढे तुमच्यावर श्रद्धा विश्वास असेल तशी भावना भेटेल. हे चौथी गोष्ट. पाचवी गोष्ट सांगतात ते दैवज्ञ. दैवज्ञ म्हणजे ज्योतिषशास्त्र. जो व्यक्ती ज्योतिषशास्त्राला विश्वास आणि योग्य मार्गदर्शन घेण्याच्या भावनेनं ज्योतिषाकडे जातो त्याला ती मार्गदर्शन अधिक प्रभावी वाटते. पण जर तो केवळ शंका घेऊन जात असेल त्याला त्याचा पुरेसा लाभ भेटत नाही. म्हणजे ज्योतिषशास्त्रानं तुम्हाला सांगितलं हे करा हे करू नका आणि तुम्ही म्हटले याला काय कळत आहे, याचंच भविष्य याला कळत नाही, तर त्याची सिद्धी तुम्हाला जी भेटणार होते आणि त्या सिद्धीचं फळ प्राप्त होणार तिथं जेव्हा तुमच्या मनात शंका कुशंका डाऊट आले की ती तुम्हाला कधीच भेटत नाही. लोक कधी कधी लोक खूप जुळवतात 36 गुण 26 गुण. तर म्हणजे असं कुठं असतं का, गेलं. आणि मग ते इथपर्यंत सांगतात ते टीकाकार म्हणतात जर एखादा व्यक्ती गुण जुळवायला गेला आणि गुण जुळवल्यानंतर त्याला मुलीचा किंवा मुलामध्ये डाऊट गाठला तर त्याची सिद्धी आहे ना तिथंच कमी होऊन जाते. इथपर्यंत सांगतात. मी जेव्हा पहिल्यांदा या श्लोकाचा सगळ्या रेफरन्स बघत होतो म्हणले अरे बापरे, आपण तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी डाऊट येतो. गीतेवर डाऊट येतो, प्रवक्त्यावर डाऊट येतो, भागवतावर डाऊट येतो, रामायणावर डाऊट येतो. तर मग आपल्याला ती सिद्धी भेटेल का नाही. तर ते टीकाकार म्हणतात की जर एखाद्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवला आणि त्यांना सांगितलेल्या उपायाचा मानसिक व्यवहारिक लाभ मिळतो पण अविश्वास असेल उपाय करून सुद्धा अनुभव येत नाही. मग लोक काय करतात, हा ज्योतिषशास्त्र चांगला नाही, मग दुसऱ्याकडे जातात. तो म्हणतो नाही आमच्या ज्योतिषशास्त्रानं त्याला लय कळत आहे त्याच्याकडे जातात. त्याच्यावर विश्वास नाही, जो सांगतो ना त्याच्याकडे जाऊ. मग आता त्या ट्रेनमध्ये मी सगळेच पाहिलं मंच हा प्यार बिगड़ी हुई शादी को जोड़ने के लिए, त्याच्यानंतर जॉब मिळेंगे बिझनेस में, असे बरेच लिस्ट त्यानं दिली होती. बंगाली बाबा म्हणून असे स्टिकर लावलेले होते. फोन करिए आपका तुरंत इलाज हो जाएगा. तर आता ते फसवतात त्याच्यावर विश्वास होतो. बरेच जण मनचे प्यार करण्यासाठी तिथं जातात. ते भेटत नाही भेटत त्याला माहीत. तर हे सांगतात. त्याच्यानंतर 6वी गोष्ट आहे म्हणून याच्या पुढे कोणाकडे बी जातात तर तुम्हाला जर विश्वास श्रद्धा असेल तर जा. जर तुम्हाला त्या श्रद्धा आणि विश्वास नसेल तर तुमचा वेळ घालू नका. त्याच्यानंतर 6वी गोष्ट आहे भोसेजे. भोसेजे म्हणजे औषध. जर एखादा रुग्ण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार विश्वास ठेवून औषध घेत असेल तर त्याला त्याचा अधिक चांगला परिणाम दिसतो. पण जर तो केवळ शंका घेत औषध घेत असेल तर त्याच्या मनातील नकारात्मक भावना त्याच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. आयुर्वेद सांगते शिग्न हृदय बल्ले वर्धयते श्रद्धायुक्त भोजसे. श्रद्धेसह घेतलेलं औषध बळ आणि आरोग्य वाढवते. म्हणजे म्हणतात ना, तुम्हाला जर आयुर्वेदमध्ये जर विश्वास देऊन तुम्ही ते औषध ग्रहण करतात ना, तुमच्या शरीरावर मानसिक याच्यावर नाही का ते परिणाम करते. पण तुम्हाला त्या औषधावर डाऊट आला तर त्या औषधीचा परिणाम होत नाही. मग नुसते तुम्ही गोळ्या खातात, लोक खातात ना. तर इथे ते टीकाकार म्हणतात की एवढा विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वासामध्ये त्यांनी काय स्मरण केलं पाहिजे म्हणजे भगवान विष्णू धन्वंतरी नाही का मला औषध देत आहेत आणि जेव्हा धन्वंतरींचं औषध माझ्या शरीरामध्ये प्रवेश करेल तर निश्चित माझ्या रोगाचं काय निवारण होईल. म्हणून आम्ही जेव्हा चरणामृत घेतो त्याच्यामध्ये एक मंत्र दिलेला आहे अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी विनाशनम विष्णुपादकां पित्वा पुनर्जन्म न विद्यते. अकाल मृत्युहरणम सर्वव्याधी विनाशनम. कशामुळं? विष्णुपादकां पित्वा म्हणजे विष्णूंच्या चरण कमळाचं म्हणजे गंगेचं जेल असो चरणामृत असो तर ते काय होते पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे दोन्ही फायदे सांगलेले. एक तर तुमचं भौतिक जगाचा रोग बी निवास होतो आणि भौतिक आध्यात्मिक जगत घडते. पण तिथं काय सांगितलं विश्वास. तर हे दिलेले. त्याच्यानंतर 7वे गुरु. 7वे म्हणजे गुरु काय, जर गुरु आपल्याला ज्ञान आणि जीवनाचं मार्गदर्शन देत असेल आणि जो गुरुच्या शिकवणीवर आपली पूर्ण श्रद्धा ठेवतो योग्य रीतीने आचरण करतो त्याला निश्चित यश मिळते. परंतु जो भक्त बाहेरून आदर करतो पण मनाने स्वीकारत नाही त्याला हवे तसे फळ मिळत नाही, केवळ त्याचा वेळ निरर्थक जातो. काय सांगलंय? ज्या गुरुवर देऊन तुम्ही शिकवण्यावर पूर्ण श्रद्धा आणि आचरण करतात
त्याला निश्चित यश प्राप्त होते. पण जर त्याला बाहेरून आदर करता तुम्ही, प्रभूजी दंडवत प्रणाम, हरे कृष्णा, तुम्हाला मानतो पण तुम्ही सांगितलेलं मानत नाही. हा, हे तर काय आमच्यासारखे ग्रस्त आहेत, काय प्रभूजी तर भगवे कपडे घातले पण आमच्यासोबत खातात पितात झोपतात, त्यांचे कपडे बदलले, काय झालं, ते वागतात बी तसेच, बोलतात बी तसेच, असे तसं, काय फरक आहे त्याच्यात आमच्यात? त्यांच्यापेक्षा तर मी ज्ञान जास्त सांगू शकतो. चांगली गोष्ट आहे, केली, दिलं पाहिजे बाबा, त्याच्यात नाही. पण तसे हवे तसे यश भेटत नाही. म्हणून शिष्याने आपल्या गुरुवर संपूर्ण श्रद्धा ठेवली पाहिजे आणि गुरुच्या प्रत्येक उपदेश त्याला जीवनात लागू पडेल, ते बदल घडेल आणि त्याला निश्चित फळ भेटेल. पण शंका असेल तर तोच उपदेश त्याला रिकामा वाटतो. आणि याच्यामध्ये चांगलं उदाहरण आहे, जेव्हा ध्रुव महाराज वनात जात होते, नारद मुनी भेटले. नारद मुनी त्यांना सांगत होते भौतिक जीवनाच्या गोष्टी. तर नारद मुनी, ध्रुव महाराज काय म्हणतात नारद मुनीला, तुमचं ज्ञान मला काही पल्ले पडत नाही. तुम्ही ज्ञान कोणाला सांगा, जे ब्राह्मण वर्ग नाही त्यांना सांगा, तिथं ज्ञान तुमचं पल्ले पडेल. तुम्ही माझ्या विषय संदर्भात काही सांगू शकत असेल तर मी तुमच्या विश्वासाने श्रद्धा ठेवतो आणि ते पालन करेन. नारद मुनी म्हणले, हे मडकं आहे, कच्चं नाही, पक्क आहे. आणि नारद मुनी म्हणले, ह्याच गोष्टीची, ह्या शब्दाची वाट बघत होतो, तू कधी असं म्हणशील. आणि नारद मुनी म्हणले, ठीक आहे, तू पास झालास, आता तू काय कर, इथून मधुवनात जा, वृंदावनमध्ये मधुवनामध्ये जा, यमुनाच्या तटावर मधुवन आहे, तिथे तू ध्यान, अष्टांग योग कर. आणि अष्टांग योगामध्ये करत असताना 6 महिन्यामध्ये भगवान विष्णूंच्या विग्रहाचं स्मरण करून वनामध्ये जी काही पान फुल फळं भेटतात, विशेष करून तुळशी भेटते, ते अर्पण कर, जल अर्पण कर आणि तुझी साधना कर. आणि दुसरं मंत्रपंथ जप कर, ओम नमो भगवते वासुदेवाय. हे जर केलं आणि असं जर मी जे सांगितलेली विधी जर पालन केली, तुला 6 महिन्याच्या आत भगवत प्राप्ती होऊ शकेल. किती? आणि प्रल्हाद महाराज, आपलं ध्रुव महाराज किती महिन्यात करून टाकली? आचार्य म्हणतात 5 ते 6 महिन्याच्या आत करून टाकलेलं. आपण किती वर्ष इस्कॉन मध्ये? खूप वर्षापासून आहे. आता कोणी 1 वर्ष, कोणी 2 वर्षे, कोणी 3 वर्षे असेल. तर तेवढं प्रभुपादांच्या आणि गुरु महाराजांच्या वाणीवर सगळं. मी हे तुम्हाला का सांगतोय, एवढ्या वर्ष आपण जेव्हा सत्संग घेतो की जप वाढा रे बाबा, गीता वाढा रे, गीता वाचन करा, सत्संगाला नियमित राहा. जर त्याच्यामध्ये आपली वाढ होत नसेल बा, आपल्या साधनेमध्ये, सेवेमध्ये, तर याचा अर्थ काय की आपण त्या गुरुवर जेवढी आपली श्रद्धा नाहीये, गुरुवर आपण श्रद्धा ठेवत नाही, विश्वास ठेवत नाही, त्यामुळं आपली आध्यात्मिक उन्नती होत नाही. ज्या दिवशी तुम्ही डॉक्टरनं सांगितलेलं औषध घेता तर तुमचा रोग बरा होईल, त्याच प्रकारे जोखांदा प्रवक्ता तुम्हाला घसा कोरडा करून सांगतो की तुम्ही महामंत्र जप करा, गीता वाचा, सत्संग अटेंड करा, 4 नियमाचे पालन करा, तेव्हा तुम्हाला त्या शब्दावर विश्वास ठेवून तुम्ही कार्य करता तर निश्चित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भेटत आहे. दुसरं उदाहरण आहे सुखदेव गोस्वामींचं, आपलं राजा परीक्षेचं. परीक्षित महाराजाला एवढी श्रद्धा होती आणि त्याच्या प्रत्येक वाणं ऐकल्यानंतर विश्वास आणि श्रद्धा होती आणि त्याचा परिणाम काय झाला, शेवटी सुखदेव गोस्वामी सांगितलं, त्याने स्मरण केलं आणि बृहद भागवतामृत लिहिलं. बृहद भागवतामृत लिहिलं, त्यांनी कोणाला सांगितलं, आपल्या आई उत्तराला सांगितलं. आणि उत्तराला शेवटी सांगताना काय म्हटले की माझ्या गुरुनं मला जे ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानामुळे आता मी भगवत प्राप्ती करणार. परीक्षित महाराजांचा किती विश्वास होता सुखदेव गोस्वामी. असं नाही म्हटलं ते डाऊट कदाचित नाही का, रासलीला भागवतामध्ये त्यांनी कुठे डाऊट घेतला नाही. हे अधिकारी व्यक्ती आहे आणि सगळं वैराग्याचं मूर्तिमान चुडामणे आणि म्हणून ती सिद्धी शेवटी त्यांना मूर्तीची भीती नाही वाटली आणि भगवंत प्राप्त केलं. म्हणजे गुरुवर किती विश्वास. तिसरं आहे प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराजांना नारद मुनींनी जे सांगितलं गर्भामध्ये ऐकलं, असं काय ओपन ऑडियन्स नव्हतं आपल्यासारखं, गर्भामध्ये. पण माझ्या गुरुनं सांगितलं आणि गुरुवर किती विश्वास होता आणि त्या विश्वासामुळे ते जीवनात कधी डळमळले नाही की जे माझे गुरु सांगतायत ना निश्चित आहे. आणि त्यांनी ती प्रॅक्टिस केली आणि शेवटी भगवान नरसिंह ते खंबेतून बाहेर आले आणि हिरण्यकशिपूचा वध केला. आणि सगळं झाल्यानंतर प्रल्हाद महाराज काय म्हणतात, भागवतात तुम्ही माझ्यामुळे थोडी प्रगट झाले. कोणामुळे झाले? जे माझे गुरु आहेत नारद मुनी, त्यांच्या कृपेमुळे तुम्ही मला दर्शन दिलं. म्हणजे श्रेय कोणाला दिले? त्याने गुरुला दिले. त्यांच्या कृपेमुळे तुम्ही भेटले ना, तुम्ही काय भेटले असते. आणि ध्रुव महाराज पण तेच मानतात. कोणाला? आपल्या पित्यांना. माझ्या गुरुनं मला जे मार्गदर्शन केलं
त्या मार्गदर्शनात मला जेवढा विश्वास होता त्या गोष्टी मी पालन केलं, म्हणून माझ्या गुरुच्या कृपेमुळे मला गुरु भगवंत भेटले. म्हणजे गुरुच्या प्रती किती श्रद्धा असली पाहिजे. आणि म्हणून प्रभुपादांचे जे गुरु महाराज होते भक्ती ठाकूर महाराज, तो प्रभुपादाला जेव्हा आदेश दिला की 1932 साली राधाकोट श्यामकोटच्या, तुला जेव्हा कधी पैसे येतील तुझ्या भविष्यामध्ये, मठ मंदिर बांधू नकोस, पुस्तक तू काय कर, छाप आणि ते वितरण कर. त्याला म्हणतात ब्रत भागवतम. हे प्रभुपादांनी 1932 साली सांगितलं आणि ते त्यांच्या हृदयामध्ये, प्रभुपादांच्या हृदयामध्ये त्यांनी धारण केलं. नंतर त्याच्या ग्रस्त आश्रमामध्ये आपण डाऊन झाले. 40 वर्षे त्यांनी ग्रस्त आश्रम केला. आणि नंतर सगळं सोडल्यानंतर जेव्हा ते एक ठिकाणी त्यांची दीक्षा होत होती इलाहाबादमध्ये, तर सगळेजण प्रभुपादांबद्दल सांगत होते. तर एक जण म्हटलं की प्रभुपादाला आपण अध्यक्ष बनूया. तर भक्ती ठाकूर महाराज म्हटले नाही, तुम्ही अध्यक्ष बनू नका, हा काहीतरी वेगळं करणार आहे. म्हणजे भक्ती महाराज ठाकरांना किती विश्वास होता प्रभुपादा. आणि प्रभुपादाने पहिल्यांदा भक्ती ठाकूर महाराजांसाठी ऑफरिंग लिहिली आणि भक्ती ठाकूरांचा मनोभाव जाणला त्या लेटरमधून. दीक्षा पण झाली नंतर प्रभुपादांची, पण भक्तीसिंग ठाकूर महाराजांचा मनोभाव जाणला. आणि गेल्यानंतर प्रभुपाद भक्तीसिंग ठाकूर महाराज काय म्हणले, एवढ्या शिष्यामध्ये एकमेव शिष्य आहे तो अभय चरण डे, त्यानं माझा मनोभाव जाणला. आणि मनोभाव झाल्यानंतर पुढे भक्ती ठाकूर महाराज 1932 नंतर देहत्याग करतात. आणि त्यांच्या वाणीचं आणि चैतन्य महाप्रभूंच्या वाणीवर विश्वास होता. नगराधिग्राम सर्वोत्तम वैभव मोर नाम, 3 लोकांनी वाणी केली होती, चैतन्य महाप्रभू, भक्तिनाथ ठाकूर आणि भक्तिसार ठाकूर महाराज. एवढा त्यांच्या गुरुवर. आणि प्रभुपादांनी त्याच वाणीवर ते विश्वास की माझ्या गुरूंच्या वाणीचा नाही का सार्थ करा. आणि प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी मेन्शन करतात, आपल्या शिष्यांना म्हणतात, तुम्ही नाही का माझ्या गुरुनं पाठवले प्रतिनिधित्व आहे. कोण आहेत हे? तुम्ही जे बसले ते माझ्या गुरुनं पाठवले. जसं दिल्लीमध्ये ते पत्रिका वाटायची जाऊ देवाच्या गावात, बॅक टू बॉडी. एक व्यक्ती आला म्हटलं, एक पत्रिका काय वाटणार तर तुम्ही कोण बघणार, याच्यापेक्षा मोठे पुस्तकं छापा. तर प्रभुपादांनी त्याला काय बघितलं माहिती का, म्हटले की माझे गुरु महाराज याच्या मुखातून बोलले. त्या दिवसापासून त्याने पत्रिका कमी केलं पुस्तक. आणि त्यामुळे 3 स्कंद प्रभुपादांनी भक्ती श्रीमद भागवत 3 स्कंद छापले. आणि ती 3 स्कंद घेऊन वेस्टमध्ये जाऊन प्रचार केला. चैतन्य महाप्रभू सांगतात, भक्तिनाथ ठाकूर म्हणतायत, त्याच्या नित्यानंद प्रभूंची वाणी आणि माझे गुरु महाराज, म्हणजे याचा अर्थ ते मी सार्थक करू शकतो. म्हणजे यांनी काय केलं, सगळ्यांना आपल्या गुरुवर विश्वास ठेवला आणि त्यांना ती वाचित भेटले. आणि म्हणून कटुपनिषदामध्ये म्हटले, याच्यामध्ये मुंडक उपनिषदामध्ये, गुरु निंदे न तस्य विद्याफलम सिद्ध्यंती, गुरुची निंदा करणारा विद्येचं फळ कधीच मिळू शकत नाही. मग गुरु कोण आहे तर 4 प्रकारचे गुरु. पहिले पथप्रत्यक्ष गुरु, जो तुम्हाला सांगतो जा रे बाबा या रस्त्याकडे, उद्या भविष्यामध्ये चुका झाल्या आणि त्याच्या निंदा केल्या तो हो. दुसरे शिक्षक गुरु, जे काही कोणी तुम्हाला ज्ञान देतात, तुम्ही यूट्यूबमधून ऐकतात, इस्कॉन मंदिरामध्ये ऐकतात, किंवा अन्य भक्त कोणी तुम्हाला देतात, जे शिक्षाचे कॅटेगरी, ते दुसरे गुरु. तिसरे गुरु आहेत दीक्षा गुरु, ज्या गुरूंच्या प्रती. आणि चौथे आहे परमात्मा चैत्य गुरु. तर इथे ते टीकाकार म्हणतात की हे 3 गुरु तर तुम्ही करू शकतात, पण जेव्हा तुमच्या शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरुवर तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल तर चैत्य गुरु तुम्हाला नाही का परमात्मा रूपाने गायडन्स करतात आणि ते तुम्हाला इंडिकेट करतात तुमच्या भौतिक जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये. आणि याचा अर्थ ते चैत्य गुरु परमात्मा रूपाने आपल्याला जर गायडन्स करीत नसेल आणि आपल्याला त्याच्यातून काही भास होत नसेल किंवा साक्षात्कार होत नसेल, याचा अर्थ आपल्याला कुठेतरी दीक्षा गुरु आणि शिक्षा गुरुवर. आता आपले शिक्षा गुरु कोण आहेत तर शिलो प्रभुपाद आहेत आणि वर्तमान आचार्य किंवा सिनियर ब्रह्मचारी. आणि दीक्षा गुरु म्हणजे आपल्या जे गुरु आहेत त्यांना. ह्या 2 लोकांवर आपला जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर चैत्य गुरु म्हणतात, अरे आता मी यांना साक्षात्कार दिला पाहिजे. पण ह्या 2च लोकांवर तुमचं डामाडोळ असेल तर चैत्य गुरु म्हणतात, नाही यांच्यावरच याचा डामाडोळ आहे, तर मी जे काही गायडन्स करेल तर त्याच्यावर नाही का हा निश्चित शंका घेणार आहे. म्हणजे किती हे सांगतात. आणि म्हणून बोध याच्यासाठी घ्यायचा की आपल्याला यदृशी भावनात यश्य सिद्धिर्भवती तदृश्य, जशी तुमची भावना असेल सिद्धी तशी तुम्हाला प्राप्त होईल. भौतिक भावना असेल तर भौतिक फळ भेटल
आणि आध्यात्मिक भावना असेल तर आध्यात्मिक फळ भेटल. म्हणून भगवंत इथं म्हणतात की ए यथा माम प्रपदेताम तच भजाम्य मम वर्तमाने अनुवर्तनते मनुष्य पार्थ सर्व सका. जे जे लोक ज्या ज्या प्रकारची माझी भक्ती श्रद्धा समर्पण करतात त्याचप्रमाणे मी त्यांना फळ देतो. प्रत्येक जण माझ्या मार्गाचं अनुसरण करतो हे पार्था. म्हणजे आपण कोण्या कोण्या मार्गाने ज्या भावनेने जाऊ तसं तसं आपल्या जीवनात फळ भेटल. आणि तुमच्या भावनेश्वर तुकाराम महाराज म्हणतात जशी ज्याची भावना तशी त्याला अनुभव. काय म्हणतात? ज्याची ज्याची भावना तसे त्याला आध्यात्मिक अनुभव. तुमची शुद्ध भावना असेल तर तुम्हाला शुद्ध अनुभव भेटतात. आणि याचं चांगलं उदाहरण आहे आपल्या श्रीमान शिक्षाष्टकम प्रभूचं, की त्यांना जागा घ्यायची होती पण गोमातेवर एवढी श्रद्धा होती, तुम्हाला विश्वास येणार नाही की वाडा प्रोजेक्ट महाराजांना गायीवर विश्वास होता आणि वाडा प्रोजेक्ट उभारला. गोयदानपूर सांगितलं गाय घेऊन या. गाय घेऊन आले, पांढरी गाय ठेवली. तुम्हाला विश्वास येणार 3.5 महिन्यामध्ये 3.5 महिने 4 महिने 3.5 कोटी रुपये जमा केले आणि गायीच्या कानामध्ये प्रभूने सांगितलं. म्हणजे गायीच्या प्रती एवढी श्रद्धा होती तशी त्यांना ती भावना ती सिद्धी प्राप्त झाली. पुन्हा डेक्टीच्या कितीतरी प्रभुपादांचे असे पर्सनल अनुभव होते, पब्लिकली नाही सांगतायत. म्हणजे जशी प्रभूजींची श्रद्धा आणि विश्वास एवढे होता, ती भावना एवढी होती, भगवंत आणि गुरु त्यांना आदान प्रदान करायचे. आपल्याला काय होते, आपली तेवढी भावना शुद्ध नसल्यामुळे आपल्याला अनुभव भेटत नाही. भक्तीचा अनुभव भगवंताचा किंवा गुरुचा किंवा असे जे काही आपल्या जीवनात कार्य करायचे असेल तर नाही भेटत. म्हणजे काय होत आहे, आपली श्रद्धा जो भावना आहे ना तिथेच होते. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, जैसा भाव तैसा अनुभव. आणि तुम्हाला आध्यात्मिक अनुभव घ्यायचा असेल तर आध्यात्मिक तुम्हाला काय करावं लागेल, भाव वाढवा लागेल. तो कसा वाढेल? नित्य नियमानं जे जे मी व्यक्ती सांगितले त्यांच्या प्रती. इथे एक संत पुढे एक सांगतात की मनातील श्रद्धा आणि समर्पण जितके शुद्ध असेल तितकीच आपल्या जीवनात सकारात्मक आणि यश प्राप्त होईल हे सांगितलेले. आणि याचं उदाहरण देतात श्रद्धा आपल्या शबरीचं. शबरीची मातंग ऋषींच्या प्रती एवढी श्रद्धा होते तर ती जेव्हा गुरु त्यांचे सोडून गेले तेव्हा 16 वर्ष होते. आणि शबरीचं भगवंतांना दर्शन दिले कधी 88 वर्षात. तिच्या पापण्या सुद्धा उघडत नव्हत्या, ते डोळे उघडून बघायची भगवंत. माझ्या गुरुनं सांगितलंय की भगवान रामचंद्र येतील आणि दर्शन देतील. ते असं डिस्करेज नाही झाली. रोज सकाळी साडा करते, समिधा आणते, फळं आणते. भगवंत आलेच नाही. तिने 3 गोष्टी ठेवल्या, उत्साह, निश्चय आणि धैर्य. उत्साह ठेवला. ती एकच प्रवचन ऐकले तिनं गुरुच्या वाणीवर, पण 88 वर्ष तिचं प्रवचन चाललं. आठवड्याला आपल्याला प्रवचन नाही दिलं तर आपल्या बॅटऱ्या एकदम खाली येऊन जातात. उत्साह होता, निश्चय काय हो माझ्या गुरु सांगितलं मी ते करेन, आणि धैर्य ठेवलं. या 3 गोष्टीमुळे उत्साह, निश्चय आणि धैर्य ठेवलं. त्यामुळे भगवंत स्वतः आले. तिला भगवंताकडे जाण्याची गरज नव्हती, कारण भगवंत आले. तिला एकच होतं, माझ्या गुरुनं मातंग ऋषीने सांगितलं भगवंत येतील तुला दर्शन देईल. जसा तिचा भाव होता तसा तिला अनुभव भेटला. आणि मग दिल्यानंतर द्रौपदी, पहिला भाव लोकांच्या प्रती माझा भाव वाचवते आणि मग अनुभव तसा आला तिला. मला नाही का माझे पती वाचवते, पितामह भीष्म वाचवते, द्रोणाचार्य वाचवते. आणि त्यांचा भौतिक जीवन भौतिक असल्यामुळे भौतिक अनुभव भेटला. पण कृष्णाच्या प्रती भाव वाढला आणि कृष्णाने अनुभव दिला तिला. हे दुसरं उदाहरण आहे. तिसरं एकलव्याचं उदाहरण. त्याला निगेटिव्ह घेतलं जातं. पण गुरु द्रोणाचार्य सांगितले मी तुला शिकवू शकत नाही, पण त्याने मातीचा पुतळा केला. भावना ते गुरु आहेत माझे. एवढी प्रॅक्टिस केली. तो अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धर. जसा त्याचा भाव होता तसा त्याला अनुभव भेटला. म्हणून आणि सत्यवान आणि सावित्रीचा प्रसंग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पतीच्या प्रती तिची भावना अशी होती की यमराज सुद्धा मला काही करू शकत नाही. यमराज सुद्धा हात बदलले, तसा तिला अनुभव भेटला होता. म्हणून शास्त्र सांगतंय की आपला जसा भाव राहील भगवंताच्या प्रती, भक्तीच्या प्रती, मंत्राच्या प्रती,
ग्रंथाच्या प्रती, प्रसादाच्या प्रती किंवा हे जे काही उदाहरण मी दिले, औषधाच्या प्रती, ज्योतिषशास्त्राच्या प्रती किंवा ज्ञानाच्या प्रती, तर जसा भाव राहील तसा तुमचा अनुभव राहील. म्हणून आपण एवढे प्रवचन करतोय, याच्यामध्ये आपला कुठेतरी भाव डेव्हलप करून तुम्ही अनुभव घ्या. जर भाव जर वाढवला नाही तर तुम्हाला अनुभव कधीच भेटणार नाही. व म्हणून वेळ निघून चालली आणि साधने इस्कॉनमध्ये, हरेकृष्ण संस्थेमध्ये खूप लोक अभ्यास करून आले असतात आणि अभ्यास करून बोलतात. इस्कॉनमध्ये सेंटिमेंटल किंवा भावनिक काही चालत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये 90% लोक भावनिक करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार घालतात ना, स्कंद पुराणामध्ये मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व दिलेलं आहे. लक्ष्मीनारायणाची पूजा सांगितलेली, मागच्या प्रवचनामध्ये पण बोललो होतो. पण एकट्या लक्ष्मी पूजेचं कुठंच वर्णन नाही. तरी महाराष्ट्रामध्ये सरसकट लोक पूजा करतात. तर एकच आहे, पण तुम्ही जे करतात ना ते शास्त्रोक्त पद्धतीनं करा आणि ज्या गोष्टीच्या प्रती तुमची श्रद्धा असेल तर तो तुम्हाला फळ भेटेल. आता तुम्हाला कुठे ठेवायचं, काय ठेवायचं हे तुमचे निर्णय आहेत. ती काय मी म्हणत नाही की बाबा इस्कॉनमध्ये ठेवा किंवा माझ्यावर ठेवा. जिथं तुमची भावना असेल, श्रद्धा असेल, ज्या ज्या गोष्टीवर, तिथं तुम्हाला नाही का ते निश्चित ठेवा आणि मग तुमचं फळ तुम्ही प्राप्त करा. असं काही नाही की बाबा इस्कॉनमध्येच भगवंत भेटा, बाहेर भेटत नाही, असं नाही. तुम्ही भक्ती मार्गात आल्यानंतर गीता, भागवत, रामायण, महाभारतावर आपण श्रद्धा विश्वास ठेवली पाहिजे, गुरु शिष्य परंपरा विश्वास ठेवले पाहिजे आणि ते पालन केलं तर निश्चित आपल्याला एक दिवस भगवत प्राप्ती होऊ शकते. हरे कृष्ण हरे कृष्ण.